लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधी होणार असा प्रश्न आता राज्यातील सर्व महिलांना आहे। कारण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण मोठ्या प्रमाणावर लांबले होते। मग त्याच पद्धतीने आता मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण तरी एवढं लांबवू नका, मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरात लवकर करा, अशी देखील राज्याच्या लाखो महिलांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे। आणि महिला व बालविकास विभाग देखील याची दखल घेऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण लवकरात लवकर करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। परंतु या महिन्यामध्ये काही महत्त्वाचा किंवा खास दिवस आहे आणि या खास दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण केले जावे। त्यासोबतच जे मागील अनेक महिन्यांपासून झालं नाही ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयांचे वितरण यावेळी सरकारने करावे। कारण लक्षात घ्या, आत्ताच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले। या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी भरीव निधीची तरतूद केल्याची माहिती आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अर्थातच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावेळी बजेट मांडलं होतं आणि या बजेटमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना अशीच अविरतपणे सुरू राहील आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही त्या ठिकाणी भरीव निधीची तरतूद केली आहे। जास्त काही ते यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत बोलले नाहीत, परंतु या दोन मुद्द्यांमधून एवढी गोष्ट मात्र नक्कीच आहे की लाडकी बहीण योजना पुढील वर्षभरासाठी व्यवस्थितपणे कार्यरत राहील। पण आम्ही वारंवार सांगतोय, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणणे अत्यंत आवश्यक असणार आहे। जर ही योजना नियमितपणे चालली तर ही योजना एक क्रांतिकारी योजना आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत होणारी योजना आहे। परंतु यामध्ये लाडक्या बहिणींच्या काही मागण्या देखील आहेत, त्या मागण्या सरकारने एकदा पूर्ण कराव्यात आणि नंतर ही योजना अशाच पद्धतीने सुरळीत चालवावी। ही योजना खूप चांगली योजना आहे। मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्यामध्ये ही योजना सुरू आहे। मध्य प्रदेशमध्ये जवळपास 33-34 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेले आहेत। राज्यामध्ये आतापर्यंत 20 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गेले आहेत आणि आता 21वा आणि 22वा असे 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती करून नंतरचे हप्ते हे त्या महिन्यामध्ये जरी दिले तरी देखील चालेल, अशी देखील मागणी राज्यातील महिला करत आहेत। आता यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला पाहावे लागणार आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्यासाठी सरकारकडे चांगला मुहूर्त देखील आहे, चांगले निमित्त देखील आहे आणि त्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारने हप्त्याचे वितरण करण्याची तरतूद करावी, अथवा लाडक्या बहिणी नक्कीच नाराज होतील। कमीत कमी ठीक आहे, 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित देणं शक्य झालं नाही तरी 1 महिन्याच्या हप्त्याचा लाभ, मार्च महिन्याच्या हप्त्याचा लाभ हा तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये किंवा 15 तारखेच्या आधी देऊन नंतर 15 तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे देखील वितरण जमा करा। त्या महिन्याचा हप्ता किंवा त्या महिन्याचा लाभ हा लाडक्या बहिणींना त्याच महिन्यामध्ये देण्याची तरतूद सरकारने त्या ठिकाणी करणे गरजेचं असणार आहे। म्हणजे ही योजना अगदी व्यवस्थितपणे चालणार आहे। त्यासोबतच नवीन ई-केवायसी हा मुद्दा आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून लावून धरतोय, कारण या एका मुद्द्यावर लाडकी बहीण योजनेमधील अनेक गोष्टी अवलंबून आहेत। नवीन ई-केवायसी प्रलंबित राहिल्यामुळे किंवा नवीन ई-केवायसी काही कारणास्तव करू न शकल्याने राज्यातील लाखो महिलांचा पात्र असून देखील योजनेचा लाभ बंद झाला आहे। त्याबाबत देखील सरकारने एकदा दखल घेऊन त्या लाडक्या बहिणींना एकदा नवीन ई-केवायसीची संधी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्या स्वतः त्यांची ई-केवायसी करून घेतील आणि ई-केवायसी करून घेतल्यानंतर त्यांचे देखील योजनेचे पैसे त्याच पद्धतीने सुरू राहतील। आता या महिन्याचा हप्ता देण्यासाठीचा मुहूर्त कोणता आहे, लाडक्या बहिणींना 3000 रुपये सरकारने का द्यावे, चला याबाबतची माहिती जाणून घेऊया। परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व योजनांचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने देण्याचे काम आपण आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून करतो। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, यावेळी या महिन्यामध्ये 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते आणि या जयंतीच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी हप्त्याचे वितरण सरकारने करावेच, हा एक चांगला मुहूर्त आहे। आणि या दिवशी महामानवाला त्या ठिकाणी मानवंदना देऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी करून द्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेमधील हा हप्ता योग्य पद्धतीने वितरित केला जाईल। म्हणजे साधारणपणे 10 तारखेच्या आसपास जी आर आल्यानंतर 14 तारखेच्या आसपास वितरण करायला सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही। निधी आता उपलब्ध आहे, आता तुम्ही आता या वर्षीचा बजेट आता मांडलेला आहे, आता निधी उपलब्ध करायला असल्याला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही। मग आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे, मार्च महिन्याचा हप्ता तुम्ही त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये निधी तरतूद केल्याचं बोललं होतं। मग आता कमीत कमी आता ठीक आहे, मागणी तर लाडक्या बहिणींची नक्कीच आहे की 2 महिन्यांचा लाभ आम्हाला आता एकत्रित त्या ठिकाणी आता देऊन टाका, पण 2 महिन्यांचा लाभ जरी देता येत नसेल तरी कमीत कमी 1 महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये। म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
14 एप्रिल किंवा 14 एप्रिलच्या आधी त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे। तुम्हाला नक्की काय वाटतं हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। 14 एप्रिल या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण व्हावे का, नक्की कमेंट करून सांगा। पुढचा महत्त्वाचा मुद्दा, दोन्ही महिन्यांच्या हप्त्याचा लाभ यावेळी तरी द्यावा। मी असं का म्हटलं, कारण लक्षात घ्या की इलेक्शन नंतर लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ कधीच मिळाला नाही, म्हणजे एकत्रित 3000 रुपये असा विषय कधीही होत नाही आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक ऍड करतो मी, ज्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी ई-केवायसी आता दुरुस्त केली आहे त्यांचे 2 महिन्यांचा लाभ प्रलंबित आहे, म्हणजे त्यांचा नोव्हेंबर डिसेंबर असे 2 महिन्यांचे त्यांचे 3000 रुपये आधीच प्रलंबित आहेत। या 3000 रुपयांचे देखील वितरण सरकारने लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती करावे। ते आता महिला पात्र ठरल्या आहेत आणि तुम्ही काय सांगितलं होतं की प्रलंबित जो काही लाभ असेल त्याचे वितरण देखील आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्कीच करू। आता तुम्ही बजेट मांडलं आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आहे, सरकारकडे पैसे उपलब्ध असतील, मग आता त्यांचे देखील पैसे सरकारने वितरित करावेत। आता त्यांना एक नक्कीच अडचण येईल की आता 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी एडिट करण्याची संधी सरकारने दिली आहे, म्हणजे 30 एप्रिल नंतरच आता त्या लाडक्या बहिणींची यादी तयार होईल आणि त्या यादीनुसार मग त्यांना योजनेचे पैसे परत सरकार देईल। त्यामुळे 30 एप्रिलच्या आधी अर्थातच या 2 हप्त्यांमध्ये तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ज्यांचे प्रलंबित लाभ आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे। पुढचा मुद्दा की भरीव निधीची तरतूद जर सरकारने केली आहे, सरकार म्हटलं की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही भरीव निधीची तरतूद केली आहे, महिलांना आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पुढील वर्षभर लाडकी बहीण योजना अशीच अविरतपणे चालवू, योग्य वेळी या योजनेचा निधी देखील वाढवू, मग एवढे मुद्दे असतील तर मग लाडक्या बहिणींना यावेळी 2 महिन्यांचा हप्ता तुम्ही एकत्रित वितरण करा आणि त्यानंतर देखील प्रत्येक महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती प्रत्येक महिन्यामध्येच करा। मागे जे झालंय ते आता सरकारने करू नये, अन्यथा लाडक्या बहिणी नक्कीच नाराज होत आहेत। त्यामध्येच आधीमध्ये बातम्या वेगवेगळ्या पद्धतीने कुणीही काही पसरवतं की योजना बंद झाली, अपात्र केलं, काय केलं, आणि अशा पद्धतीने या सर्व बाबींना आपल्याला जर खोडून काढायचं असेल तर लाडक्या बहिणींना ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये देणं, सरकारने कमीत कमी एवढा निर्णय घ्यावा जेणेकरून लाडकी बहीण योजना अगदी सुरळीतपणे आणि योग्य पद्धतीने कार्यरत होईल। आता या योजनेच्या हप्ता वितरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? 3000 रुपये आता सरकारने लगेच वितरण 14 एप्रिलपर्यंत करावे का, नक्की कमेंट करून सांगा। तुमचे इतरही जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अशा अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत।